नेहमी काय होतं, मी गेस्ट आणतो आणि त्यांची स्टोरी विचारतो. पण आज मी गेस्ट असणार आहे आणि माझी स्टोरी सांगणार आहे अल्पनाच्या मनातलं आणि मनासारखं या पॉडकास्टवर. एका चांगल्या पगाराची नोकरी सोडून काहीतरी वेगळंच करायची गोष्ट. 6 महिन्यांची सुट्टी काढून अमेरिकेत कारमध्ये फिरायची गोष्ट. आणि हो, अमेरिकन भाऊ हे नाव कुठून आलं याची गोष्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण आज आज गोष्ट भाऊंची आहे. सो नमस्कार राहुल, मनातलं आणि मनासारखंवर तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार अल्पना, आय एम एक्सायटेड टू बी हिअर. डेफिनेटली आणि इवन आय एम सो एक्सायटेड कारण मी तुझा पॉडकास्ट आणि त्याचे इंटरव्ह्यूज खूपदा ऐकलेले आहे. इट्स व्हेरी युनिक आणि डेफिनेटली कारण मराठीमध्ये असतात तर म्हणून अजून छान वाटतं. अँड अगेन यू आर इन ऑस्टिन जिथे मी 6 वर्ष राहिलेले आहे. सो ते एक दुसरं कनेक्शन वाटतं. बट आय एम व्हेरी एक्सायटेड अँड लुकिंग फॉरवर्ड आपल्या आजच्या गप्पांकरता. सो तर राहुल जस्ट टू गिव्ह यू अ लिटल ब्रीफ अबाउट की आपण एक्झॅक्टली या सिरीजमध्ये काय करतोय. तर माझं जो पॉडकास्ट आहे तर त्याच्यात माझी इच्छा अशी आहे की मी या सिरीजच्या माध्यमाने लोकांना अशा लोकांची भेट घडवून आणावी ज्यांनी आपलं करिअर एका शिक्षण करिअर सगळं एका डिरेक्शनमध्ये आहे एका फील्डमध्ये आहे पण नंतर आपल्याला असं पण म्हणतो ना की दॅट वॉज माय कॉलिंग. तर त्यांना त्यांची कॉलिंग सापडली आणि नाव दे आर वर्किंग इन दॅट फील्ड अँड दे आर मोर हॅपी मोर कंटेंट. तर ती साईड त्यांची ह्या इंटरव्ह्यू सिरीजच्या थ्रू दाखवून द्यायची. वा, व्हेरी या नाईस. फार छान आणि युनिक कॉन्सेप्ट आहे अल्पना तुझी. आणि मला असं फार वाटतं की अशी उदाहरणं आणि असे एक्झाम्पल्स पुढे आणणं फार गरजेचं आहे. भरपूर वेळेस भरपूर लोकांच्या मनात अशा त्या सुप्त इच्छा असतात काहीतरी वेगळं करून बघावं किंवा ॲटलिस्ट बरोबर. प्रयत्न करावा. पण ते कुठेतरी ते धाडस होत नाही आणि तुझ्या अशा प्लॅटफॉर्म्स आणि अशा ज्या स्टोरीज तू पुढे आणते त्याच्यातून नक्कीच कुठे ना कुठे लोकांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळत असेल आणि त्यांनाही मग ते पहिलं पाऊल उचलायचं एक ते धाडस बरोबर. आणि मग आणि दॅट इज वेअर द मॅजिक हॅपन्स. म्हणजे आपण बरोबर. जे काही करतो, इवन अमेरिकन भाऊ प्लॅटफॉर्म जो आहे आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म, तू तू जसं म्हटलीस पॉडकास्टवरनं आम्ही फार म्हणजे वी शाय अवे फ्रॉम टिपिकल H1B IT सॉफ्टवेअर स्टोरीज, राईट. आम्ही हां. वेगवेगळ्या जरा काहीतरी माणूस वेगळा करतोय, अमेरिकेत येऊन काहीतरी फूड करतोय किंवा आर्ट्स करतोय किंवा काहीतरी वेगळं करतोय. तर ते हं. त्याकडे आम्ही जरा नॅचरली वी गेट बरोबर. अट्रॅक्टेड टुवर्ड्स. सो बरोबर. मला फार छान वाटलं की तुझा प्लॅटफॉर्म पण तशा स्टोरीजला पुढे आणतोय. सो आय एम एक्सायटेड टू टू टॉक अबाउट माय स्टोरी. येस, डेफिनेटली. तर आता अमेरिकन भाव, आता ना आपण नावाने सुरुवात करूया. कारण मी लाईफ कोच बरोबर कंटेंट क्रिएटर पण आहे आणि जेव्हा मी आपली वेबसाईट सुरू केली, तेव्हा काय नाव द्यायचं त्या वेबसाईटला जे रिफ्लेक्ट असेल म्हणजे बेसिकली रिफ्लेक्शन ऑफ माय थॉट्स. तर मला असं फ्युजन नाव सुचलं अँड आय केम अप विथ मदर्स गुरुकुल आणि त्याच्यात माझी एक कॉलेजची मैत्रीण होती. सो बोथ ऑफ अस वी काइंड ऑफ ब्रेनस्टॉर्म कारण ती ओळखते मला, तिला माहिती आहे माझी थॉट प्रोसेस काय आहे. तर लकीली मदर्स गुरुकुल वॉज नॉट टेकन. तर आम्ही सगळ्यात आधी मदर्स गुरुकुल ते रिझर्व्ह केलं नाव. सेम थिंग विथ अमेरिकन भाऊ. सो व्हॉट इज दिस स्टोरी? काय काय सिक्रेट आहे अमेरिकन भाऊ मागचं? तर या नावामागे डेफिनेटली स्टोरी आहे. अ, हे आमचं पहिलं यूट्यूब चॅनल नाही किंवा हे आमचं दिस इज नॉट आवर फर्स्ट फोरे इन टू सोशल मीडिया. याच्या अगोदर आम्ही 2-3 यूट्यूब चॅनल्स वगैरे केलं आहे प्रयत्न वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. हं. आधी आम्ही इंग्लिशमध्ये थोडंसं कंटेंट हं. टाकायचो एका वेगळ्या चॅनलवर. हो, अजूनही आहे ते चॅनल. त्या चॅनलला भरपूर वेगवेगळी नावं आम्ही वापरली. सो इट स्टार्टेड विथ हॉर्न ओके प्लीज, ते जे इंग्लिश चॅनल आहे, राईट. हां. तुला माहिती आहे हॉर्न ओके प्लीज, हां. आपण लहानपणापासून आपण, कारण त्या चॅनलमध्ये मी मोस्टली कॅम्पिंग वगैरे अशा गोष्टी दाखवायचो. हं. कॅम्पिंग इन माय टेस्ला आणि रोड ट्रिपिंग वगैरे हं. अक्रॉस अमेरिका. हं. पण नंतर आम्हाला कळलं की ते हॉर्न ओके प्लीजला ना ते भारतामध्ये मध्यंतरी ते जरा इव्हटीजिंग वरनं प्रकरण हं. झालं होतं. सो इट हं. हॅज लाईक दॅट निगेटिव्ह कॉनोटेशन हं. आणि आम्हाला इकडे असताना त्यामुळे आम्हाला हा प्रकार माहीतच नाही. मग बरोबर. आम्ही त्याला रिनेम केलं देसी टेस्ला डॅड वगैरे. अजूनही ते चॅनल आहे. आता आम्ही त्याला रिनेम केलंय अमेरिकन भाऊ ट्रॅव्हल म्हणून. बट इट्स स्टिल ओह! लाईक ओके. तो फोकस नाहीये. हं. अमेरिकन भाऊ हे नाव आम्ही भरपूर, म्हणजे जेव्हा आम्ही ठरवलं की मराठीमध्ये YouTube सुरू करायचं, आम्ही फार विचार केला होता नावावरनं. हं. राहुलचा कट्टा आणि भरपूर भरपूर नाव. हं. मग एका मित्राने सांगितलं, "एक कट्टा-बिट्टा नको वापरू बरं का, जरा वेगळंच बरोबर. काहीतरी." या कट्टा इज अ निगेटिव्ह ते याह, देतं. हं. तो म्हणे, "कट्टा नको वापरू." हां. म्हटलं, "ओके." काय आमचा एक आहे ना स्क्रिप्ट रायटर होता हं. तेव्हा. आमच्यासोबत आधी काम करायचा. आता अनफॉर्च्युनेटली ही डझन्ट वर्क विथ अस. हं. तो फ्रीलान्सिंग करायचा आमच्यासोबत. तर आम्ही 20 असे नावांची यादी बनवली, मी, हं. पल्लवी आणि त्याने.
हं. आणि अमेरिकन भाऊ नाव हे ॲक्चुअली त्याने सुचवलेलं आहे. सो हां. तो मला भाऊ म्हणायचा आणि ही वॉज ॲट परभणी हां. आणि आमच्या स्क्रिप्ट रायटिंगसाठी वगैरे मदत करायचा आणि मग मी त्याला एक प्रोजेक्ट दिला होता, की म्हटलं आपल्याला नाव आता लवकरच फिक्स करावं लागणार आहे. सो लेट्स स्टार्ट ब्रेनस्टॉर्मिंग. तर मग आम्ही 10-20 नावांची अशी यादी काढली हां. आणि हे नाव बऱ्यापैकी टॉपवर होतं. आणि तुला खरं सांगतो अल्पना, जेव्हा हे नाव आम्ही म्हणजे लाइक ओके चांगलं आहे, लेट्स गो विथ धिस. आय किड यू नॉट. आम्ही ह्या भावनेने गेलो, की ओके लेट्स सेटल फॉर दिस फॉर नाऊ. वी वर हां. नॉट रिअली सोल्ड ऑन टू इट. लाइक की हे एवढं हां. भारी म्हणजे एवढा चांगला याचा ब्रँड बनू शकतो. वी आर राइट. लाइक अमेरिकन भाऊ ठीक आहे. हां. बट नाव लुकिंग बॅक तुझा हा प्रश्न आता मी विचार करतोय दॅट हॅज टर्न्ड आउट टू बी सच अन अमेझिंग ब्रँड बिल्डर. कारण त्या नावामध्ये तो जो आमच्या आपुलकी आहे. प्लॅटफॉर्मचा जो भाव आहे, की आम्ही काय करतोय ते येस. एकदम व्यवस्थित ते सांगतो. येस. अमेरिकेत आहे मी, भाऊ आहे तुमचा, मी तुम्हाला आय एम हिअर टू हेल्प यू बरोबर. प्रोव्हाइड व्हॅल्यू, इम्पॅक्ट, व्हॉटएव्हर. तर ते असं झालं आणि हं. म्हणजे पुन्हा आमचे जे स्क्रिप्ट रायटर होते ते जर ऐकत असतील तर थँक यू सो मच. प्रदीप भाऊ त्यांचं नाव आहे. त्यांच्यामुळे हे नाव आम्हाला सुचलं आणि आम्ही वी जस्ट डिसाइडेड टू गो अलोंग विथ इट. राइट. नाही कारण एक वॉर्मथ आहे या नावात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की म्हणजे महाराष्ट्रात कसं ताई, मावशी, भाऊ, "ओ भाऊ काय करताय?" म्हणजे असं वाटतं कोणी आपण आपल्या ओळखीच्या माणसाशी बोलतोय. सो आहे दॅट वॉर्मथ इज देअर फॉर शुअर. येस, येस, या येस. आणि थोडंसं आमचं आधीपासनं थोडंसं कॉशियस डिसिजन होतं अल्पना, की थोडं नॉन ट्रॅडिशनल करायच्या गोष्टी. हं. वी वॉन्टेड टू कीप इट लाइक मोर कॅज्युअल अँड मोर लाइक रिलेटेबल म्हणजे हं. थोडंसं लेस कॉर्पोरेटी आणि लेस करेक्ट. काही कारण तुला माहिती आहे आता जग कसं होत चाललंय. लाइक पीपल आर जस्ट टायर्ड ऑफ ऑल दिस राइट. लाइक ट्रॅडिशनल वेज ऑफ डुइंग थिंग्स. तर हं. आम्हाला काहीतरी वेगळं करूयात. काहीतरी मग जस्ट इट इट वर्कड आउट. राइट. नो दॅट्स व्हेरी गुड. ॲक्चुअली आजच मी न्यूजमध्ये बघत होते दॅट 2026 इज गोइंग टू बी पीपल शुड फॉलो देअर पॅशन इज येस, द मंत्रा. कारण ॲब्सोल्युटली. एआय इज टेकिंग ओव्हर एव्हरीथिंग. दॅट पॅशन इज व्हॉट गोइंग टू मेक यू स्टँड आउट इन द क्राउड. खरी गोष्ट आहे. अगदी खरी गोष्ट आहे आणि कुठेतरी काय म्हणतात त्याला, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला आह! चला आज सकाळी उठलो आणि मी आय वाज लाइक येस आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय चॅट विथ अल्पना. मजा येणार आहे. आज मस्त गप्पा मारणार आहे. मग की ते दॅट एनर्जी विल कीप यू गोइंग राइट. पण तेच जर तू सकाळी उठून अरे बापरे आज मला ते हं. 2 इश्यूज माझ्या मॅनेजरने दिलेत आणि आता ते फिक्स करायचे आहेत आणि मग ते इट्स लाइक आणि माझंही कुठेतरी तसंच झालं होतं आणि मग ते ओके आय गेट बॅक टू दॅट स्टोरी लेटर. हं. पण या हं. याह! फॉलोइंग युअर पॅशन भरपूर क्लिश ॲडवाइस मानली जाते, पण ॲक्चुअली ती ॲडवाइस चांगली आहे. कारण हं. जर तुम्हाला खरंच असं काही सापडलं ज्याच्यामध्ये तुम्हाला मजा येतीये, ठीक आहे 2 पैसे कमी पण मिळत असतील, पण जर खरंच तुम्ही जर आनंदी असाल ती गोष्ट करण्यामध्ये तर ॲब्सोल्युटली तेच करायला हवं. नाही आणि पॅशन जर तुमचं करियर ऑप्शन बनू शकतं, म्हणजे त्याच्यापेक्षा मला आय डोंट थिंक देअर आय मीन इट्स अ ब्लेसिंग आणि खूप कमी लोकं त्या ब्लेसिंगनी दे आर फॉर्च्युनेट. या आता ते करियर ऑप्शन किती ईझी आहे बनणं ते तो वेगळा प्रकार आहे. ते तुलाही राइट, माहिती आहे. राइट. नाही इट्स व्हेरी ट्रू. कारण काही स्वतःचं सुरू करायचं आणि त्याला कन्सिस्टंटली करत राहायचं हो. आणि आत्ता आपल्याला ज्या सगळ्या सक्सेस स्टोरीज दिसतात, पण अमेरिकन भाव जेव्हा सुरू झालं असेल, देअर मस्ट बी मेनी हिकअप्स आणि आधी काय अल्पना अजून सुद्धा भरपूर भरपूर हिकअप्स येतात आणि अजून सुद्धा म्हणजे देर आर डेज व्हेन आय थिंक अरे माझी म्हणजे Atlassian नावाच्या कंपनीमध्ये मी टेक साइडमध्ये होतो आणि बऱ्यापैकी चांगला पगार होता. ऑस्ट्रेलियन कंपनी होती. माझा मॅनेजर, माझी टीम, आय यूज्ड टू लव्ह वर्किंग विथ देम आणि हां. सगळं चांगलं चालू होतं आणि मग असा विचार येतो ना, अरे कशाला करतोय राहुल तू हे सगळं हं, हं, हं. पण देन यू रिमाइंड युअरसेल्फ तुमचं काय म्हणजे पर्पज काय आहे आणि तू का सुरू केलं आणि देन बरोबर. पण अधून-मधून तरी असं असे दिवस असतात जेव्हा यू क्वेश्चन युअरसेल्फ. हां, 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 हां. तर मग अमेरिकन भाव जेव्हा सुरू केलं, मग त्यावेळेला तू ऑलरेडी म्हणजे तू सायमल्टेनियसली पॅरलली सुरू केलं का? ऑर यू जस्ट क्विट एंड यू स्टार्टेड? नाही, मी क्विट केलं. म्हणजे मी तुला सांगतो मार्च 2023 मध्ये मी माझ्या मॅनेजरला सांगितलं, की मला 6 महिन्यांची सबॅटिकलवर जायचंय. हां. ओके. सुट्टी पाहिजे मला. ही जी कंपनी आहे, ज्या कंपनीत मी काम करायचो फार चांगली कंपनी आहे आणि हं. कल्चर फार, फार वेगळं कल्चर आहे. ऑस्ट्रेलियन कल्चर आहे, ऑस्ट्रेलियन कंपनी आहे आणि एकदम ओपन फ्लॅट स्ट्रक्चर.
तर आणि माझ्या मनात आधीपासनं होतं एक तर म्हणजे ना मला रोड ट्रिपिंग फार आवडतं त्याच्यामुळे हम्म. एक सोलो रोड ट्रिप करायची असं माझं म्हणजे जेव्हापासून अमेरिकेत लँड झालो तेव्हापासून एक पाईप ड्रीम होतं. तर 23मध्ये ते 22मध्ये ग्रीन कार्ड वगैरे मिळालं. सो लाईक तुला माहिती आहे आता हम्म. इमिग्रंट्स ॲज अ इमिग्रंट ते ग्रीन कार्ड म्हणजे किती हो हो महत्त्वाचं हो असतं ते हो. डॉक्युमेंट हातात येणं. तर मग 22मध्ये ते मिळाल्यानंतर थोडंसं आपलं ओके आता थोडंसं आपण थोड्या रिस्क घेऊ शकतो. बरोबर. थोडेसे काहीतरी वेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो. मॅनेजरशी बोललो. मॅनेजरला म्हटलं मला 6 महिने सुट्टी दे. हम्म. आय जस्ट नीड अ ब्रेक अँड हम्म. दे वर व्हेरी सपोर्टिव्ह. ते म्हटले ठीक आहे. मी एप्रिल 1 2023ला ती 6 महिन्याची सॅबॅटिकल सुरू केली. माझा एक मित्र होता माझ्या टीममधला. तो म्हटला, "राहुल, मी तुला गॅरंटी देतो तू परत नाही येणार." म्हटलं, "नाही, हम्म. मी 6 महिने सुट्टी काढतो." म्हटलं, "मी येतो परत. मी फिरून-फिरून जरा म्हटलं खाज आहे मला. ती हा. आय विल स्क्रॅच द इच, आय विल कम बॅक." तो म्हटला, "नाही येत तू. गॅरंटी आहे." म्हटलं, "बघू." हा. आणि मग ते असतं ना, एक 6 महिने मी त्या वर्षी पल्लवी माझी बायको आणि पोरं, मला 2 मुलं आहेत, ते इंडियाला गेले होते. धिस वॉज आफ्टर कोविड आणि हम्म. त्याच्यामुळे त्यांना इंडियाला जाता येत आलं नव्हतं त्या 5-6 4-5 वर्षात आणि पॅरेंट्स आम्हाला भेटायचं होतं. सो ते गेले आणि मग मी म्हटलं, "राहुल, याच्यासारखी सुवर्णसंधी नाही." तर मग मी ते इंडियाला गेले. मी 2 अल्मोस्ट लाइक 5-6 आठवडे मी एकटा सोलो रोड ट्रिपिंग करत होतो अमेरिकेमध्ये. मी पॅसिफिक कोस्ट हायवे जो आहे हा. कॅलिफोर्नियाचा. तर मी इथून डायरेक्ट पहिले व्हँकूव्हर गाठलं टेस्लामध्ये एकटा आणि मग व्हँकूव्हरने पूर्ण ड्राईव्ह करत-करत खाली आलो आणि हो वा. त्या ट्रिपमध्ये मी असं भरपूर ते आपलं मनन, चिंतन, नेचरमध्ये हम्म. भरपूर टाईम स्पेंड केला आणि विचार केला की काय करायचं राहुल अल्टिमेटली तुला आता याच्या पुढे काय करायचंय? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच आहे का? का दुसरं काही करायचं आहे? आणि एक एक गोष्ट मला क्लिअर झाली, क्रिस्टलाइज झाली, की मला टेकमध्ये परत नव्हतं जायचं. आता हम्म. टेकमध्ये आय वॉज डुईंग रिलेटिव्हली गुड, सगळं ठीक होतं. पण इट इज जस्ट असतं ना एक काहीतरी सम पीपल कॉल इट मिड लाईफ क्रायसिस. हम्म. पण मला ते आय जस्ट वॉन्टेड टू ट्राय सम न्यू स्टफ. राईट. आणि आधीपासून एक जरा थोडंसं स्टोरी टेलिंग, व्हिज्युअल स्टोरी टेलिंगकडे आकर्षण होतं. कॅमेरा असायचा आणि मित्रांच्या वाट फंक्शन्समध्ये फोटो, व्हिडिओ वगैरे काढणं हम्म. असं ते चित्रपटांचा किडा होता. तर मग हम्म. एक थोडंसं आकर्षण होतं YouTube वगैरेकडे. तर पल्लवी माझी बायको तीच म्हणजे अमेरिकन भाऊची जी क्रिएटिव्ह साइड आहे दॅट्स ऑल थँक्स टू हर. ती हम्म. जबरदस्त क्रिएटिव्ह आहे. ती आर्किटेक्ट आहे जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं. हम्म. तर तिलाही फार असा ह्या साईडमध्ये इंटरेस्ट होता. मग आम्ही दोघांनी विचार केला, की काय करायचं, काय करायचं? टेककडे तर जायचं नाही. देन वी थॉट ओके चला आपण आणि हे जे मी ते कॅम्पिंगचं चॅनल सांगितलं ते चालू होतं आमचं तोच तर. हम्म. तर डिसाइडेड ओके लेट्स लीन मोर इनटू इट. पण ते कॅम्पिंगच्या चॅनलला काही ट्रॅक्शन नव्हते. तर मग आम्ही थोडा अजून विचार केला आणि मग देन वी डिसाइडेड टू स्टार्ट विथ मराठी यूट्यूब चॅनल इन अमेरिका. कारण तेव्हा जेव्हा मी स्टार्ट केलं ना 23मध्ये तेव्हा असा मध्यमवर्गीय मराठी माणूस अमेरिकेत दाखवत कोणीच नव्हतं. म्हणजे इट बरोबर. वॉज मोस्टली लाइक ऑल दिस लेडीज डेली व्लॉग वगैरे करणाऱ्या ज्या होत्या तसं इट वॉज मोर ऑफ दॅट कंटेंट. करेक्ट. तर आम्हाला तो एक कंटेंट गॅप दिसला. आम्ही सुरू केला अमेरिकन भाऊ आणि इनिशियली आमचं म्हणजे काय पॉडकास्ट वगैरे काही नव्हतं. पॉडकास्ट ॲक्च्युली इव्हॉल्व झाला. आम्ही इनिशियली फक्त अमेरिका दाखवूयात, मग ग्रोसरी स्टोअर दाखव, पेट्रोल पंप दाखव, शाळा कशी असते, येऊन तो असे एक वाईड टॉपिक्स घ्यायला लागलो. हम्म. 1-2 काही-काही बिझनेस ओनर्स सोबत आम्ही फक्त जाऊन त्यांच्याशी गप्पा मारता-मारता ते व्हिडिओ लोकांना एवढे आवडले हम्म. की मग ऑडियन्सनेच आम्हाला काइंड ऑफ पॉडकास्टिंगकडे असं वळवलं आणि मग आम्ही पण ते एन्जॉय करायला लागलो. कारण तेव्हा आम्ही पण म्हणजे नवीन-नवीन बिझनेस करत होतो. बरोबर. तर जेव्हा तुम्ही पॉडकास्टमध्ये दुसऱ्या बिझनेस ओनर्सकडनं ऐकतात, तेव्हा ते कुठेतरी तुम्हाला ते मनात असं ओके हा. 3 वर्ष द्यायला पाहिजे, हा. मेहनत करायला पाहिजे, सातत्य महत्त्वाचं आहे, लगेच सोडून द्यायला नको, 6 महिन्यात रिझल्ट मिळत नाही. सो इट वॉज लाइक हम्म. त्या गप्पांमधनं आम्ही उत्तरं शोधत होतो आणि हम्म. वी स्टार्टेड एन्जॉयिंग, ऑडियन्स स्टार्टेड एन्जॉयिंग. मग स्लोली बिझनेसेस स्टार्टेड कमिंग की ओके भाऊ आमची स्टोरी सांगा आणि मग वी स्टार्टेड चार्जिंग आणि देन मग ते समीकरण हळूहळू जुळत गेलं. तर हम्म. असा तो हम्म. प्रवास झाला. ओके. तर मला ह्याच्यावरूनच विचारायचं आहे, की म्हणजे अमेरिकेत राहून मराठी बोलणं ह्याचा जो आग्रह होता हा कुठेतरी मनाशी जोडलेला होता की ओळखीशी जोडलेला होता? टफ क्वेश्चन आहे तू जेव्हा म्हणते मनाशी आणि ओळखीशी मला थोडंसं सांग अजून थोडं हे कर त्याला म्हणजे मे बी मला समजत नाहीये. मनाशी म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की आतूनच ते मराठीत कंटेंट करायचं होतं का हो. मोर ऑफ अ बिझनेस साइड तिथं स्कोप आहे म्हणून ते करायचं होतं? मनाशी यू गॉट इट करेक्ट. पण ओळखीशी कारण येस म्हणजे आता जसं इंग्लिश असेल तर ते जास्ती वाइडर ऑडियन्सना रीच करेल. मराठीमध्ये इट इज लाइक अ व्हेरी निश.
तर त्या आहे मी. या सगळ्यात पहिली गोष्ट तर म्हणजे मी जसं सांगितलं आधी आमचे चॅनल्स आहेत आणि आम्ही आधीपासून कंटेंट क्रिएशन करतोय. एक गोष्ट मला कळून गेली, की हं, येस सगळेजण स्टार्ट करतात ना, तेव्हा आपल्या हिंदी, इंग्लिश कारण तुमचा ब्लास्ट रेडियस मोठा असणार, तुमचा बरोबर. ऑडियन्स मोठा असणार, अशा विचाराने आपण सुरू करतो. हं, पण दॅट ॲक्चुअली मला असं फार वाटतं, की ते लाँग टर्मच्या दृष्टीने ते चांगलं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट हं, त्याच्यासाठी आणि मी पण तीच चूक केली राइट. मी हं, जेव्हा हॉर्न ओके प्लीज सुरू केलं, डेसी टेस्ला डॅड जे सुरू केलं ते. आम्ही वाईट गेलो. हं, प्रॉब्लेम काय होतो, की एकतर म्हणजे हिंदी म्हण, इंग्लिश म्हण, ती तुमची भाषा नाही आहे. हं, त्याच्यामुळे तुम्ही नॅचरल ती डिलिव्हरी येणारच नाही. तुम्ही कितीही करा, राइट? हं, हं, थोडीशी फोर्स डिलिव्हरी असणार आहे. जिथे फोर्स डिलिव्हरी येते, तिथे ते कनेक्शन आणि ट्रस्टला थोडासा वेळ लागेल. आणि हं. मग मराठीत आता माझं म्हणजे भाऊंचं मराठी आय डोंट नो तू किती बघते, पण माझ्या मराठीवरनं मला माझ्या कमेंट्समध्ये जबरदस्त ट्रोल केलं जातं. कारण माझं बॅकग्राऊंड तुला सांगतो. मी म्हणजे 3 वर्षाच्या वरती कुठल्याही एका जागेवर लहानपणी राहिलो नाही. माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होते. हं, सो 3 वर्षात बदल्या व्हायच्या. मग हं, गुजरातमध्ये मी सगळीकडे राहिलो असं हं, ऑल ओव्हर इंडिया. हं, आणि मराठी शाळेत असं म्हणजे 3-4 वर्ष, नंतर इंग्लिश मीडियममध्ये, गुजराती मीडियममध्ये, मग हं, पुन्हा धुळ्यात आलो, तिथे काही वर्ष मराठी मीडियम, नंतर जालन्याला गेलो, औरंगाबादला, लातूर, म्हणजे असं एकदम खिचडी, हं. खानदेशी खिचडी झाली आहे माझ्या हां, हां. मराठीची. त्याच्यामुळे मला म्हणजे मराठी माझी बिलकुल अशी ती पुणेरी नाही आणि शुद्ध वगैरे नाही आणि मला आणि पाणी पाणी अजून सुद्धा मी करतो. हं. आणि त्याच्यावरनं लोक मला भरपूर कमेंट वगैरे, काय भाऊ तुम्ही अमेरिकेत तर काय तुमची मराठी शुद्ध बोला वगैरे. पण हां. आता म्हणजे मी त्या आपलं एक वयानंतर आपण वी लाईक राइट. आपल्याला ते काही फरक पडत नाही असं याह. झालं. मला माहिती होतं की माझी मराठी चांगली नाहीये, पण त्याच वेळेस मला हे माहिती होतं की दॅट इज व्हॉट विल मेक मी युनिक. करेक्ट. दॅट इज व्हॉट विल अट्रॅक्ट पीपल. जेव्हा हं. भाऊंची ती गलिच्छ घाणेरडी घाणेरडी म्हणण्यापेक्षा अशी दॅट्स काय युअर म्हणतात. यू-एस-पी. हां, एक्झॅक्टली ती मराठी ऐकून लोकं अजून आकर्षित होतात. अरे भाऊ काय बोलणार आहे, बघू ऐकूयात आता. तर ते कुठेतरी आय थिंक इट जस्ट वर्क्ड आउट. हं. आणि मेन म्हणजे मला अ, जर तुमचा बिझनेस तुम्हाला जर करायचा असेल आणि हं. सोशल मीडियाद्वारे तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस तुम्हाला विकायची असेल, तर सगळ्यात मोठी करन्सी सोशल मीडियाची आत्ता व्ह्यूज वगैरे नाहीये किंवा फॉलोअर्स नाहीये. सोशल मीडियाची सगळ्यात मोठी करन्सी आहे ट्रस्ट, राइट? हं. ट्रस्ट. तुम्ही ट्रस्ट कसा बिल्ड करताय आणि ट्रस्ट जर मातृभाषेत तुम्ही बोलले नाही, तर ट्रस्ट बिल्ड होणं फार वेळ लागतो, राइट? तू आणि मी आपण एकदम निवांत 5 मिनिटात आपण हसायला लागलो, एकदम राइट. एकदम एकदम मनमोकळेपणाने बोलायला लागलो. ते हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये नसतंच झालं. किती करतो, हं, राइट? ते हं, हं, कुठेतरी एक तो आर्टिफिशियल एक तो येतो. तर त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं मराठी आपल्याला जमत जरी नसली एकदम शुद्ध, तरी मराठीतच. हं. आणि ते तसंच झालं. मराठीत लोकं पटापट जोडली गेली. लोकांना आवडायला लागला कंटेंट. काही-काही लोकांना मराठी नाही आवडायची, पण तरीसुद्धा ते यायचे आणि कमेंट टाकायचे. ते आता कोणी कमेंट टाकतंय ना, याच्यावरनं मला एक फार छान वाटतं. निगेटिव्ह जरी असली तरी मला आवडतं. कारण तू विचार कर, आपण कमेंट केव्हा टाकतो? कधी आपण टाकत नाही कोणाच्या म्हणजे पेजवर जाऊन. एवढा वेळ कोणाला असतो? पण जेव्हा हं. कोणीतरी वेळ काढून कमेंट करतंय तुमच्या कंटेंटला, दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. निगेटिव्ह जरी असली तरी चांगलं आहे. ते एंगेजमेंट चांगलं आहे. प्लॅटफॉर्मसाठी, ते अल्गोरिथमसाठी इट्स अ गुड सिग्नल. याह. गुड साइन. तर मी तर भरपूर वेळेस निगेटिव्ह कमेंट्सला पण मी जरा थोडं प्रोत्साहन देतो. त्यांना थोडंसं मी पण अजून ट्रोल करून काहीतरी विचारतो वगैरे आणि मग अजून एंगेजमेंट वाढते. तर ते तसं सुरू झालं. बेसिकली मराठीमध्ये करायचा उद्देश हाच होता, की आम्ही हिंदी, इंग्लिश करून बघितलं. आम्हाला त्याच्यात काही जास्त यश नाही आलं. हं, आणि नंतर आम्हाला अजून म्हणजे तुला आय डोंट नो YouTubeमध्ये आपल्या 2 मराठी क्रिएटर्स आहेत. सुकीर्तजी आणि उर्मिला निंबाळकर म्हणून हं, नवरा-बायको आहेत. पुण्याचे. त्यांचं आम्ही कन्सल्टिंग घेतलं आणि सुकीर्तने आम्हाला भरपूर तेव्हा आम्ही ते इंग्लिश चॅनल चालवायचं आणि हं, सुकीर्त म्हटला, की "राहुल तुझं कंटेंट चांगलं आहे ते इंग्लिशमधलं तुम्ही जे काही करताय एडिटिंग वगैरे, टेक्निकली तुम्ही भारी आहात, पण तू मराठीमध्ये कर ना, का का हं, करत नाही?" मग त्याने ते आमचे डोळे उघडले. हं. मग त्या कन्सल्टिंग नंतर मग आम्ही ते अमेरिकन भाऊ सुरू केलं आणि अ, जसे टाकायला लागलो कंटेंट आम्हाला लगेच त्याचा तो इम्पॅक्ट आणि बरोबर. रिस्पॉन्स दिसायला लागला. हं, हं. नाही ॲक्चुअली यू आर राइट कारण मी थोडा ब्रेक घेण्याकरता अधून-मधून Instaवर मराठी रील्स पण टाकते. कारण मी ट्राय करते एव्हरी वीक एक कुठली तरी समथिंग रिलेटेड टू लाईफ कोचिंग किंवा सायकॉलॉजी एक टाकावी. तर आणि सरप्रायझिंगली मी ज्याला फक्त कॅज्युअली शेअर करत असते, दॅट रील जस्ट पिक्स अप आणि येस. विथिन अ कपल ऑफ अवर्स. तर म्हटलं ह्याचा अर्थ लोकांना आवड आणि काही लोकं म्हणतात, की मला ना म्हणजे तसं पूर्ण कळलं नाही तू काय बोलली ते.
पण जे पण बोलली ते छान वाटलं. येस, सो येस. लाइक ओके तो आणि सो आणि मला असं सुद्धा वाटतं कल्पना, म्हणजे फॉर बिझनेस, राइट? हं, तुझ्या बिझनेससाठी पण जर तू मराठीत जर सांगितलंस तू तुझी सर्व्हिस म्हण, प्रॉडक्ट म्हण, काही पण डिजिटल कोर्स म्हण, तर सेलिंग दॅट बिकम्स सो मच ईझियर. हं. लगेच एक तो इन्स्टंट ट्रस्ट बनतो आणि समोरचा लगेच विचार करतो. तेच तू हिंदी आणि इंग्लिशमध्ये विकणं म्हणजे फार हो. अवघड आहे. राइट. दॅट्स आणि व्हेरी कारण ट्रू. आता आपलं व्हर्च्युअल नेचर ऑफ बिझनेस, राईट? ऑनलाईन बिझनेस आहे आपला. त्याच्यामुळे ट्रस्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुला हं, माहिती आहे, आणि तुला सांगू का, मागच्या 10-20 वर्षात आपण सगळे एवढे, म्हणजे काय, वी हॅव बीन बर्न सो मच, राईट? ऑल दिस ऑनलाईन स्कॅम असतात आणि हं, लोकं काहीतरी प्रॉमिस करतात, बट नो वन डिलिव्हर्स. आणि हं. त्याच्यामुळे वी आर लाईक व्हेरी कॉशियस जेव्हा हो. ऑनलाईन वी आर डीलिंग, लाईक ऑनलाईन गोष्टी विकत घेणं म्हण, डिजिटल कोर्सेस म्हण, कन्सल्टिंग म्हण, काही पण म्हण. वी आर लाईक, नाही, ऑनलाईन म्हणजे वी आर लाईक, नाही. हं. मग त्यात जर तू मराठीत थोडासा ट्रस्ट बिल्ड केला, तर मग ते इट बिकम्स इझियर. दॅट एंटायर सेल्स फनल तुमचा जरा सोपा होतो. आणि आम्हाला डेफिनेटली हे जाणवलं अमेरिकन हं. भाऊमध्ये. मराठीमुळे आम्हाला बिझनेसचा म्हणजे ब्रँड्स जी येतात ती त्याच्याचमुळे येतात, कारण त्यांनाही कळतं की जेव्हा ती त्यांची स्टोरी मराठीमध्ये सांगतात तेव्हा लोक पटकन आकर्षित होतात त्या हं, ब्रँडकडे. कारण हं, आजकाल लोक ना प्रॉडक्टने सर्व्हिस घेऊन, म्हणजे प्रॉडक्टकडे किंवा सर्व्हिसकडे बघून ती विकत घेत नाही. हं, लोक आजकाल व्हाय बघतात, त्या मागची स्टोरी काय आहे, म्हणजे जी कोणी व्यक्ती ते प्रॉडक्ट सर्व्हिस विकतीये ती का विकतीये, हं. हू आर दे, व्हॉट इज द वाय, हे सगळे प्रश्न जर तुम्ही कंटेंट थ्रू तुमच्या सोशल मीडियावर सांगायला लागले, तर मग तो ट्रस्ट छान डेव्हलप होत जातो. राइट. याह दॅट्स गुड. मला कंटेंट क्रिएशनच्या बद्दलच एक विचारायचं आहे, की माईकवर असं कॅज्युअली नॉर्मल बोलणं इट्स गुड आणि छान पण वाटतं. पण जेव्हा तो तुमचा करिअरचा खूप एक इंटिग्रल एलिमेंट होतो, तर तेव्हा त्या पर्टिक्युलर एका माईककडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो का? आणि हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम जेव्हा माईक ऑन केला तेव्हा? फार छान प्रश्न आहे. आय थिंक बदलतो, पण म्हणजे स्वतःला ती आठवण करून देणं फार गरजेचं आहे, की तुम्ही जेवढं नॅचरल, जेवढे ऑथेंटिक, जेवढे रॉ राहाल, तेवढं तुमच्या लाँग टर्मच्या दृष्टीने ते चांगलं आहे. हं. म्हणजे जर तुम्ही काहीतरी दुसरा, म्हणजे आव आणायचा प्रयत्न हं, केला हं, माईक, हं. राइट, कॅमेरासमोर, यू हं, आर ट्रायंग टू प्रिटेंड समवन हू यू आर नॉट, राइट? हं, हं. ते तुम्ही जास्त सस्टेन नाही करू शकत ना. म्हणजे तू मे बी ते 6 महिने तसं कंटेंट टाकशील, भाऊ काहीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन कॅव्हिअर खातायत वगैरे. दॅट्स जस्ट हं, नॉट आय हू आय एम. आय एम लाइक, गावातला आपला भाऊ आहे मी, या. शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि तशी माझी मराठी आहे आणि तसंच मी आहे. हं, तसं जेवढं तसं जसे आहात तुम्ही तसे दाखवायचा प्रयत्न कराल, तेवढं ते सोपं होतं लाँग टर्मच्या दृष्टीने. ते सस्टेन करायला, मेंटेन करायला. कारण तू विचार कर, सोशल मीडियावर सगळ्यात जास्त तुम्हाला कंटेंट पुश करत राहावं लागतं, राईट? नाहीतर ते हं. अल्गोरिदम, अल्गोरिदमला मी नेहमी ना बकासूर म्हणतो. हां. त्यांना त्यांना हं, खाऊ घालणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, राईट? ते हं, अल्गोरिदम. नाहीतर मग हं, ते तुम्हाला विसरून जातील. तुम्हाला ते विसरले तर तुमचा ऑडियन्स तुम्हाला विसरेल, तुमचा बिझनेस खाली जाईल. हं. त्याच्यामुळे त्यांना खाऊ घालावं लागतं. आणि मग जर एवढा कंटेंट तुम्ही बनवताय, आता आम्ही 7 प्लॅटफॉर्म्सवर अल्पना पोस्ट करत असतो. तू LinkedInवर तू कनेक्टेड आहेस, तू LinkedInवर हो. बघते आमचं कंटेंट. Insta आहे. आमचं वेबसाईटवर टाकतो, YouTubeवर टाकतो, Facebookवर टाकतो. सगळीकडे आम्ही पोस्ट करत असतो. ऑलमोस्ट दररोज कंटेंट जात असतो. तर ते जर तुम्ही एक जर तो मुखवटा लावून जर त्या कॅमेरासमोर, माईकसमोर आले, तर ते इट बिकम्स टायरिंग, राइट? फ्रस्ट्रेटिंग. हं. कारण तू नाऊ यू आर ऑल्वेज प्लेइंग अ कॅरेक्टर अँड दॅट इज जस्ट नॉट सस्टेनेबल. म्हणून राइट. थोडंसं आपलं जसं आहे तसं. आता खरं सांगतो तुला, ह्या गोष्टीवरून माझं आणि पल्लवीचं भरपूर क्रिएटिव्ह डिफरन्सेस होतात. कारण पल्लवी इज मोर लाईक, शी इज व्हेरी प्रॅग्मॅटिक आणि प्रॅक्टिकल, आणि लाईक हं. कधी-कधी ती म्हणते, "राहुल, तसं नको बोलू तू." येस, यू आर राइट, की यू आर बीइंग, काय म्हणतात त्याला, ऑथेंटिक. अनफिल्टर्ड आणि रॉ, आणि तुला जे हवं तसं. पण कधी-कधी यू हॅव टू बी अ बिट ज्युडिशियस अल्सो, राइट? यू हॅव टू बी हां. प्रॅक्टिकल अल्सो, की खरंच त्याच्याने काही, म्हणजे ते बोलून काही फायदा आहे का? उगाच बोलायचं म्हणून कशाला बोलतो तू? हं, ठीक आहे, हं. तू तसा असला तरी सांगायची गरज नाही. तर हां. अशा क्रिएटिव्ह डिफरन्सेस पण होतात आमच्यात. हं, हं, हं. राइट. आणि कालच मी ॲक्चुअली डे बिफोर येस्टरडे आय हॅड माय फर्स्ट Zoom टू YouTube लाईव्ह आणि त्यावेळेला ॲक्चुअली मला आठवण आली. आय गेस यू पोस्टेड समथिंग व्हेन यू हॅड युअर फर्स्ट YouTube लाईव्ह आणि व्हॉट वाज दॅट एक्सपिरियन्स? इफ आय एम नॉट रॉंग LinkedIn की कुठेतरी मी वाचलं होतं. दॅट हाऊ दॅट फीलिंग इज डिफरंट जेव्हा कुठली गोष्ट रेकॉर्डेड असते आणि जेव्हा काही वस्तू लाईव्ह होते. ॲब्सोल्युटली. लाईव्ह स्ट्रीम आजकाल आम्ही फार सिरियसली घ्यायला लागलो अल्पना. आणि
मागच्या म्हणजे आता म्हणजे मी आधी स्क्रिप्टेड व्हिडिओज आणि पॉडकास्ट स्क्रिप्टेड नसतात आपले, पण हां. व्हिडिओज जे असतात ते स्क्रिप्टेड असतात. त्याच्यावर भरपूर आम्ही वेळ टाकायचो आणि रिस्पॉन्स वगैरे मिळतात. पण आम्हाला एक कळलं की लाईव्ह स्ट्रीम जे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स, मग यूट्यूब लाईव्ह म्हण किंवा इन्स्टा लाईव्ह, फेसबुक लाईव्ह, लोकांना ते जास्त आवडतं. एक तर म्हणजे त्याचा एलिमेंट म्हणजे एक ते तुम्ही कॉन्व्हर्सेशन करताय ती भावना असते तुमच्या ऑडियन्स सोबत, हं, कारण ऑडियन्स लाईव्ह इंटरॅक्ट करू शकतात, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. हं. सगळ्यात भारी लाईव्हमध्ये होतो तोच ट्रस्ट डीप होतो, कारण स्क्रिप्टेड नसतं. बरोबर. आणि तुमच्या चेहऱ्यावरचे मायन्यूट एक्सप्रेशन चेंजेस जे असतात ना, तुमचं ऑडियन्स बघत असतं. ओके. हो, हो. तर त्याचा तो प्रश्न वाचताना जसा माझा चेहऱ्याचा एक्सप्रेशन चेंज होईल, तस दे आर व्हेरी स्मार्ट. ऑडियन्स इज व्हेरी हां. स्मार्ट. दे कॅन लाईक, ओके भाऊ काहीतरी फेकताय बरं का. किंवा नाही, अरे भाऊंनी फारच इमोशनली हे उत्तर हं, दिलं. दे हं. कॅन पिक दोज क्यूज. या. त्याच्यामुळे लाईव्हची एक वेगळीच मजा आहे आणि काही हं. तयारी करावी लागत नाही. बरोबर. कॅमेरा ऑन करा, सुरू. हो, या. राइट. येस. मला ना पॉडकास्टबद्दल आणि सेल्फ जर्नीच्या हिशोबाने पण विचारायचंय. असं वाटतं का, की तुझ्या पॉडकास्टने तुला स्वतःबद्दल खूप काही शिकवलं आणि काय? हो. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. म्हणजे नुसतं पॉडकास्ट नाही, तुला खरं सांगतो, एंटरप्रेन्योरशिप जर्नीमध्ये एवढं काही शिकायला मिळतं मला हं, स्वतःबद्दल. मला ना आधीपासनं म्हणजे आय डोंट नो व्हॉट इट वॉज. मला अशी एक समजूत होती की आय एम नॉट अ पीपल पर्सन. आय एम मोर लाइक अ टेक्निकल. ते म्हणजे आय डोंट नो. हं, मी स्वतःलाच ते समजून लिहिलं की मी मी टेक्निकलच करणार आहे. मी मॅनेज म्हणजे मला लोकांशी मला नाही, लोक नको आहे मला. मला हं, मला तू टेक्निकल कॉम्प्लेक्स चॅलेंजिंग एक प्रॉब्लेम दे, मी कोपऱ्यात जातो, तो सॉल्व्ह करतो 2 दिवस आणि येतो. हं, असं ते एक स्वतःलाच उगं. हं, पण हे एंटरप्रेन्योरशिपमध्ये एक तर ते कळलं की तसं काही नाहीये. ओके. हं, म्हणजे जर मी थोडंसं इफ आय वर्क ऑन इट, आय कॅन म्हणजे लोकांसोबत पण काम करू शकतो, लोकांना घेऊ शकतो, लोकांना इन्स्पायर करू शकतो. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळली. दुसरी एक भारी गोष्ट म्हणजे विच इज थोडी पर्सनल आहे, पण मी माझ्या आणि पल्लवीच्या आमच्या रिलेशनशिपमध्ये जबरदस्त फायदा झाला ह्या जर्नीमध्ये. हं, कारण हं, ती पण मदत करते. शी इज को-ओनर हं, अमेरिकन भाऊला. आणि जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्या सोबत असतो ह्या प्रवासात, हं. तेव्हा तुम्हाला कळतं की ॲक्चुअल म्हणजे हाऊ मच व्हॅल्यू दे ब्रिंग, राइट? किंवा किती राइट. किती ते इम्पॅक्ट आणू शकतात. आणि यू स्टार्ट अप्रिशिएटिंग देम, सीइंग देम इन अ कम्प्लिटली डिफरंट लाईट. नाहीतर आधी म्हणजे मग बायको लगेच लाईक मोर ऑफ असतं ना. आणि हं, त्यात अजून थोडंसं आपलं कल्चरल बॅगेज तुला माहिती आहे, ट्रॅडिशनल. हं, सो थिंग्स आर डिफरंट. पण व्हेन वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर आणि आम्ही सगळं तिची क्रिएटिव्ह साईड म्हण किंवा तिचे इनपुट्स म्हण, तिचं पीपल मॅनेजमेंट स्किल थोडं वेगळं आहे माझ्यापेक्षा. सो ह्या सगळ्या गोष्टी, द फायनर थिंग्स आय स्टार्टेड अप्रिशिएटिंग मोर. डेफिनेटली मला असं वाटतं की आमच्या दोघांमधलं भरपूर फायदा झाला या प्रोफेशनल जर्नीला. मला पेशन्स भरपूर डेव्हलप झाला आहे हं. ह्या प्रवासामध्ये 3-4 वर्षामध्ये. आणि एक एक गोष्ट मला कळली आहे की एंटरप्रेन्योरशिपमध्ये ना, काहीतरी एक तुमचं म्हणजे इनिशियली ऑब्व्हियसली थोडंसं काय म्हणतात आपलं मॉनेटरी फोकस असतो किंवा फायनान्शियल आणि ते सगळे गणित असतं. पण हळू-हळू एक कळत जातं की अ, ते सगळ्या काय म्हणतात बाय प्रॉडक्ट्स आहेत. हं, बिगर गोष्टी महत्त्वाच्या असतात. हं, जर तुम्हाला खरंच एक लाँग टर्म सस्टेनेबल चांगला बिझनेस चालवायचा असेल, तर मग इम्पॅक्ट म्हण किंवा व्हॅल्यू तुम्ही काय देतात, ह्या सगळ्या गोष्टी किंवा कम्युनिटी म्हण, हं. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. हे हळू आता उमजतंय या प्रवासामध्ये. बरोबर. मला आता हे विचारायचं आहे, की जर आता अल्मोस्ट किती 2-3 वर्ष झाली यू आर इंटू विथ येस, अमेरिकन नाऊ, राइट? हां. येस, 3 वर्ष. डिसेंबरमध्ये आम्हाला एक्झॅक्ट 3 वर्ष होतील. आमचा पहिला व्हिडिओ आय थिंक 2023 डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. ओके. तर असं वाटतं का, की इंजिनिअरिंग करियर सोडलंय, पण अजूनही फक्त त्याचा एक मीडियम बदललेला आहे? म्हणजे कारण पॉडकास्टिंग नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकॅलिटीज आहेत. देअर इज लॉट ऑफ कॅल्क्युलेशन बरोबर. आणि जे काम ॲज अन इंजिनिअर केलं, त्या गोष्टीचा इथे खूप म्हणजे वापर होतोय, मदत होतीये. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. छान प्रश्न आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा फार फार भरपूर फायदा झाला आहे. हं, अ, अ,
भरपूर टेक्निकल गोष्टी सोप्या होतात तुला माहिती आहे म्हणजे हां. जसं आता भरपूर सॉफ्टवेअर वापरावे लागतात कंटेंट क्रिएशनमध्ये. सो ते सगळं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे ते एक थोडं काय म्हणतात ते म्हणजे इझी आहे ऑब्व्हियसली हं, लर्निंग कर्व नसतो काही आणि पटापट गोष्टी तुम्ही ट्राय करू शकतात. हं, सगळ्यात मोठा फायदा तुला सांगतो मी अल्पना हं, कसं झाला आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा कुठे झाला तू जर हे सगळे जे प्लॅटफॉर्म्स बघशील ना इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, इवन लिंक्डइन, ऑल दिस प्लॅटफॉर्म्स, हं, ही प्लॅटफॉर्म्स एवढी जबरदस्त आणि पॉवरफुल आहेत इन द सेन्स ऑफ प्रोव्हाइडिंग डेटा टू यू राईट. हं, ते ही सगळी प्लॅटफॉर्म्स ॲनालिटिक्स डेटा जो असतो की तुमचं कंटेंट काम करतंय की नाही हं, त्याचा जो डेटा आहे ॲनालिटिक्स डेटा तो तुम्हाला देतात. हं, ते भरपूर कंटेंट क्रिएटर्स बघत नाही त्या डेटाकडे विच इज अनफॉर्च्युनेट. पण मी पल्लवी आम्ही फार कटाक्षाने त्याच्यावर आमची नजर असते. हं, तर हा अनालिटिक्स डेटा बघून आणि त्यावर तुम्ही आयट्रेट करणं फार महत्त्वाचं असतं. हं, आणि ते ऑब्व्हियसली टेक्निकल आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे ते फार म्हणजे आधी पण तेच करायचो मी. सर्व्हिस आमची एखादं प्रॉडक्ट त्याचा डेटा बघणं आणि मग कुठे काय फाटलंय आणि मग ते फिक्स करा हं, आणि सो इट्स व्हेरी सिमिलर प्रोसेस. तर त्याचा भरपूर फायदा होतो. अजून एक गोष्ट सोशल मीडियाची जी भरपूर लोकांना आय थिंक करत नाही ती म्हणजे ना सोशल मीडिया एवढं स्मार्ट झालंय ही सगळी प्लॅटफॉर्म्स एवढी स्मार्ट झाली आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने रॅपिड एक्सपेरिमेंटेशन करू शकतात ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आणि हं, पटापट वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करू शकतात आणि बघू शकतात की कुठलं काम करतंय कुठलं नाही काम करतंय आणि अ, त्या रिस्पॉन्सवरनं मग तुम्ही तुमची जर्नी ठरवू शकता राईट. हं, म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिकन भाऊ सुरू केला तेव्हा आम्हाला पॉडकास्टचं म्हणजे काही माहित नव्हतं बेसिक्स ऑफ पॉडकास्टिंग म्हणजे करणार हे सुद्धा आमचं प्लॅन वगैरे काही नव्हता. पण वन्स यू स्टार्ट लुकिंग ॲट डेटा आणि देन ऑडियन्सचा फीडबॅक प्लस द ॲनालिटिक्स डेटा एक तुम्हाला त्याच्यातनं एक डिरेक्शन मिळत जाते आणि त्याच्यातनं एक कुठेतरी मार्ग निघत जातो. हं, त्याच्यामुळे ह्या डेटाकडे बघणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सोशल मीडिया करत असाल, कंटेंट क्रिएशन करत असाल, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असा तुम्ही तुमचा ॲनालिटिक्स डेटा बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि आय ॲब्सोल्युटली ॲग्री विथ यू. माझ्या टेक्निकल बॅकग्राऊंडचा तिथे भरपूर फायदा झाला आहे. आणि नुसतं तिथे नाही आता म्हणजे आजकाल एआय तर आम्ही एवढं जबरदस्त वापरतो. आमचं एक म्हणजे क्लाउडवर मी असं एक मिशन कंट्रोल म्हणून एक वेबसाईटच बनवली इंटरनल वेबसाईट आहे. त्या हं. मिशन कंट्रोल ते दररोज सकाळी मला एक पेजवर सांगतं की राहुल आज इन्स्टावर तुझं हे जायला पाहिजे लिंक्डइनवर हे जायला पाहिजे हां. किंवा हं, एखाद्या ब्रँडचं जर अरे ह्या आठवड्यात त्या ब्रँडची कॅम्पेनचं हा एक रील पोस्ट करायला पाहिजे बरं का त्याच्यासोबत क्रॉस कॉलर ते सगळे रिमाइंडर वगैरे येणं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता इझी झालंय कारण टेक्नॉलॉजी विल जस्ट टेक केअर ऑफ ऑल दिस राईट. मला हं, म्हणजे माझा कॉग्निटिव्ह लोड कमी झालाय. मला ते ठेवावं लागत नाही की बाबा ह्या आठवड्याला 10 ठिकाणी कुठे कुठे किती वाजता पोस्ट करायचं आहे. ते हं, ए आय मला सांगतात. मला फक्त थोडंसं जरा कंटेंट बनवायचं आणि ते पोस्ट करायचं आहे. पण हं. भरपूर कॉग्निटिव्ह लोड आता टेक्नॉलॉजीमुळे भरपूर कमी होत चाललाय. बरोबर. जर समजा काहीतरी आता परत नवीन सुरू करायची वेळ आली या इच्छा झाली, तर काय वेगळं वेगळं करशील? तुला सांगू का, दररोज काही ना काही नवीन दिसतं आणि मी अट्रॅक्ट होतो. ते शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम आय एम शुअर यू हॅव फेस दॅट प्रॉब्लेम टू. आपल्याला तो म्हणजे अरे, काय भारी राव, हे पण ट्राय करूया बरं का. पण म्हणजे आय आय एम ॲब्सोल्युटली काय म्हणतात त्याला म्हणजे आय आय स्ट्रगल की नाही फोकस फार महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात मागच्या 5 ते 10 वर्षात मला असं वाटतंय ना, की वी हॅव लॉस्ट द एबिलिटी टू फोकस यू नो. हं, आणि इट हॅज बिकम लाइक म्हणजे एक काय म्हणतात त्याला ब्रह्मास्त्र आहे. जर तुम्ही फोकस करू शकले फॉर अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम ऑन वन थिंग. इनिशियली मे बी येस ट्रॅक्शन नाही मिळत, पण जर तो फोकस ठेवला तर इट कॅन रिअली रिवॉर्ड्स इन द लाँग रन. हे हं, मला नेहमी सातत्याने मला स्वतःला आठवण करून द्यावी लागते. आम्ही जर केलं तर एक म्हणजे आम्ही अल्मोस्ट 2 वर्षापासून तुला सांगतो अल्पना एक गोष्ट आम्ही वी आर लाइक मी इन पल्लवी भरपूर त्याचा बॅक ऑफ आवर माइंड स्पिनिंग असतो तो थ्रेड आणि ते म्हणजे इंग्लिश पॉडकास्ट. हं, अमेरिकन भाऊ द इंग्लिश व्हर्जन ऑफ द पॉडकास्ट. हं, कारण एक गोष्ट आम्हाला इथे ऑस्टिनमध्ये जाणवली. भरपूर आता मराठी सगळे असे वेगवेगळे स्टोरी म्हणजे जी आम्ही गेस्ट आणतो तिथं आहेतच भरपूर आपली आजकाल आम्ही वी हॅव काइंड ऑफ गोइंग ग्लोबल आणि आम्ही युरोपमधले आणि भारतातले सगळीकडचे गेस्ट आणतो आमच्या पॉडकास्टवर जर युनिक स्टोरी असेल तर. पण आम्हाला जाणवलं जर आपण इंग्लिशमध्ये केलं अमेरिकन भाऊ
आपले तुला माहिती इथं देसी पॉप्युलेशन आणि असं युनिक गोष्टी करणारे चिक्कार लोक आहेत. हम्म. आता तूच तुझ्या प्लॅटफॉर्मवर बघितलं असेल की मराठी सोडून पण असे वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत आपल्या देसी कम्युनिटीज, पंजाबीज म्हण, तेलुगूज, गुजरातीज, ऑल ओव्हर इंडिया, ते हु आर डुईंग लाईक इंटरेस्टिंग थिंग्स इथे. आणि त्या स्टोरीज मे बी आणू शकतो असा नेहमी विचार येतो. पण ते कुठेतरी म्हणतो ना, पुन्हा मी आय आय रिमाइंड माय सेल्फ की राहुल नाही, फोकस अमेरिकन भाऊ मराठी, दॅट इज वेअर तो फोकस नको जायला. अजूनही ते स्ट्रगल आहे. पण जर काही तसं झालं तर मोस्ट प्रॉब्ली दॅट इज व्हॉट वी विल डू ॲज अवर नेक्स्ट प्रोजेक्ट. ओके, दॅट्स व्हेरी नाईस. आता थोडासा एक सिरियस प्रश्न विचारते. नक्की. जर एखादा माणूस आज एक योग्य आयुष्य जगतोय, पण त्याचं मन काहीतरी वेगळं सांगतंय, तर त्याने कोणाचं ऐकावं? त्याने मनाचं ऐकावं. साधी गोष्ट आहे. आता तुला सांगतो मी एक म्हणजे काय असतं माहिती आहे का, की अ, भीती, ओके, दॅट इज व्हॉट स्टॉप्स मोस्ट ऑफ अस, राइट? फिअर, हं, ओके, दॅट इज द ब्लॉकर. हं, मला भीती वाटते की माझ्याकडनं होईल का, किंवा हे म्हणजे अपयश आलं तर काय होईल, किंवा फेल्युअरची भीती. तर ह्या सगळ्या गोष्टींवर ना माझा एक सिम्पल रूल आहे. जेव्हा फिअर येतो ना, कधी पण वेगवेगळ्या कुठल्याही गोष्टीवर जेव्हा फिअर येतो ना, तेव्हा फक्त डेटाकडे बघायचं. ओके. जस्ट लुक ॲट डेटा, हार्ड डेटा, आणि हं, तुमचे इमोशन थोडेसे बाजूला ठेवायचे. कारण सी इव्हॉल्युशन आणि आपले जेनेटिक हजारो वर्षांचं ते आपण इव्हॉल्व झालो आहे, आणि आपलं ते प्रिमिटिव्ह ब्रेन अजूनही ते लाईक थ्रो ॲट द स्मॉलेस्ट कुठेतरी कोपऱ्यात काहीतरी फिअर असलं की वी जस्ट लॅच ऑन टू दॅट. दॅट्स हं, बिकॉज इट्स इव्हॉल्युशन, आणि टू गेट रिड ऑफ दॅट इज नॉट हार्ड. पण तुम्ही हळूहळू तुमच्या डोक्याला ट्रेन करू शकतात की इमोशन बाजूला ठेवून डेटाकडे बघा, डेटाकडे बघा, डेटाकडे बघा. आणि मी तेच करतो. जेव्हा पण मला भीती वाटते तेव्हा मी डेटाकडे. आता अटलॅशन सारख्या कंपनीमधलं करिअर सोडून छान पगार वगैरे, 2 लहान मुलं आहेत आणि सगळं सोडून आणि अमेरिकेमध्ये अरे काय करतोय? YouTube सारखं करतोय त्याच्यामध्ये काय म्हणजे इट्स लाइक. पण मग मी म्हटलं ठीक आहे आपण भीती होती, पण मग देन आय स्टार्टेड लुकिंग ॲट डेटा. इट्स अ रिस्क, येस इट्स अ रिस्क, ऑब्व्हियसली रिस्क कशात नाही, रिस्क सगळ्याच गोष्टींमध्ये. पण मी म्हटलं ओके, जर मी 3-5 वर्ष याच्यात टाकली, माझी इन्व्हेस्ट केली, आणि सपोज काहीच नाही झालं, हं. नथिंग वर्क्स आउट, राईट, 5 वर्षानंतर व्हॉट हॅपन्स? राइट. फाईन, आय माइट बी डाऊन 200-300K, हं. राईट, तो मे बी तो तसा माझा लॉस होईल. बट आय कॅन ऑलवेज गो बॅक, राईट, टेकमध्ये येस. मी पुन्हा जाऊ शकतो किंवा दुसरं काही करू शकतो. आय कॅन ऑलवेज टेक अप 9 to 5. हं. पण त्या भीतीपोटी मी काही केलंच नाही. तर मग 20-30 वर्षानंतर जेव्हा आपण 70-80चे होऊ, तेव्हा लुकिंग बॅक असं नको वाटायला, यार राहुल, अमेरिकन भाऊ नावाचा काहीतरी विचार होता तुझ्या डोक्यात आणि तू बरोबर. का नाही स्टार्ट केलं ते, म्हणजे ते ती खंत नको कुठेतरी. अ, तर हा रूल आहे माझा. भीती भीती वाटली की डेटाकडे बघायचं. भरपूर वेळेस अजून सुद्धा ते इम्पोस्टर सिंड्रोम प्रकार जो असतो, जो वाटतं अरे आपण काय करतोय, म्हणजे आर वी रिअली लाईक मेकिंग अ डिफरन्स, आणि अमेरिकन भाऊ खरंच काही इन्स्पायर करतं का लोकांना? पॉडकास्ट बघतात लोक, पण खरंच हे काही एवढा काही फायदा होतोय का? हं, मग आय एम लाईक नो, लुक ॲट डेटा, देन आय स्टार्ट रीडिंग कमेंट्स लोकांच्या, त्यांच्या हं, ईमेल वाचतो, हं, मग टेस्टिमोनियल्स वाचतो, आणि मग हं. मग ते ते दुसरं जे डोकं असतं ते जरा शांत होतं की नाही आहे, इम्पॅक्ट आहे, तू असं का म्हणतोयस, नाही. आणि मग दॅन थिंग्स अगेन, मग पुन्हा ते म्हणतात ना, हो, मग दॅन आय गेट बॅक इन ट्रॅक. राइट. त्यामुळे येस, भीती, फिअर इज ऑलवेज गोइंग टू बी देअर. अजून सुद्धा म्हणजे देर आर मंथ्स वेअर वी, म्हणजे बिझनेस साईड चांगली काम करते, जेव्हा ब्रँड्स, कपल ऑफ ब्रँड्स एकाच महिन्यात साईन होतात आणि आम्हाला ओके, या महिन्यात चांगलं झालंय बरं का बिझनेस, हं, आणि देर आर 2 महिने कोणीच साईन अप करत नाही, आणि हं. नुसत्या प्लॅटफॉर्म मॉनिटायझेशनवर तुला माहिती आहे लाईक बरोबर. काहीच पैसा मिळत नाही युट्यूब वगैरे मधनं. सो त्यामुळे ब्रँड्स आणि कोलॅबरेशन्स, पेड कोलॅबरेशन्स, आणि अफिलिएट मार्केटिंग, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात बिझनेससाठी. हं. सो या, राइट, फिअर इज ऑलवेज गोइंग टू बी देअर, यू हॅव टू जस्ट वर्क विथ इट. राइट. या. तर आता माझ्याकडे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. नक्की. स्थिरता की स्वातंत्र्य? स्वातंत्र्य. लॉजिक की इंट्युशन? It's a tough one. I want to say I lean towards logic. शांतता की शब्द? शब्द. अमेरिका की महाराष्ट्र? महाराष्ट्र. स्क्रिप्ट की स्पॉन्टेनिटी? स्पॉन्टेनिटी. तुम्हाला डिस्क्राईब करेल असा एक मराठी शब्द?
झिंगाट. जर एखादा स्माइली राहुल करता द्यायचा असेल तर तो कोणचा असेल? इमोजी, नॉट स्माइली, इमोजी. हम्म. तो एक त्रिकोणी हसरे चेहरावाला असतो बघ, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तो हसतोय, पण इट्स लाईक कुठल्या प्रकारचं हास्य आहे ते हां. थोडंसं लपलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सार्कास्टिक हास्य आहे का मनमोकळं हास्य आहे का, लाईक इट्स लाईक असं म्हणजे हसू आहे, पण ते कुठल्या प्रकारचं आहे ते कळत नाही. हं. फिअर जास्त शिकवतं की फेल्युअर? फेलियर. आजच्या तुम्ही 10 वर्षापूर्वीच्या तुम्हाला काय सांगाल? YouTube लवकर स्टार्ट करायला पाहिजे होतं. हां. दॅट इज व्हेरी ट्रू. येस, म्हणजे आपल्याला तर खरंच माहिती असतं, की हे इतकं सगळं असं होणार आहे. तुला सांगतो कल्पना, आमची वर्षानुवर्ष आम्ही फक्त प्लॅनच केलं. म्हणजे करू, हं. करू, करू. पण तू विचार कर ना, जर ते 5 वर्ष अगोदर झालं असतं, तर आज म्हणजे तेवढ्या फेल्युअर्समधनं, लर्निंग्समधनं तेवढा प्रवास पुढे आला असता, राइट? खरंय. तेवढे मे बी रीच वाढली असती किंवा तेवढं नॉलेज, तेवढ्या पटापट गोष्टी कळल्या असत्या. सो या भरपूर लोकांच्या मनात असतं स्टार्ट करायचं, पण तेच आहे ना, आपण वी जस्ट सिट पहिलं ऑन. पाऊल. पहिलं पाऊल फार महत्वाचं आहे. येस. सो दॅट एंड्स आवर कन्व्हर्सेशन राहुल. थँक यू सो मच मनातलं आणि मनासारखंवर आल्याबद्दल. आणि खूप, खूप, खूप मजा आली. म्हणजे इंटरव्ह्यू आफ्टर इंटरव्ह्यू मला इतकं छान वाटतंय, की मी इतक्या छान आणि इन्स्पायरिंग लोकांशी भेटतीये आणि थँक्स टू आय वुड से Zoom आणि व्हर्चुअली आपल्याला भेटता येतंय एक दुसऱ्याशी. सो थँक यू सो मच वन्स अगेन. नो, थँक यू. मला पण फार मजा आली. म्हणजे असं बोलायला, अशा गप्पा मारायला छान वाटतं आणि जेव्हा तुम्ही अ, मला फार असं वाटतं ना, वी ऑल नीड टू बी गुड स्टोरी टेलर्स, राइट? हं. प्रत्येकाने त्याची स्टोरी सांगणं फार महत्त्वाचं आहे आणि मला आवडेल कधीतरी अल्पनाची स्टोरी पण ऐकून घ्यायला. नक्की. मे बी अमेरिकन भाऊ पॉडकास्टवरच आपण अल्पनाला आणू आणि अल्पनाची स्टोरी आपण पूर्ण ऐकू. कारण सी आपण लहानपणापासून म्हणजे स्टोरी टेलिंग इज ऑल देअर इज, राईट? सगळं बरोबर. आयुष्यामध्ये, राईट? रिलेशनशिपमध्ये म्हण, प्रोफेशनल आयुष्यात म्हण, बिझनेसमध्ये म्हण, सगळ्याच गोष्टींमध्ये स्टोरी टेलिंग आहे. तुला हो. स्टोरी सांगावीच लागणार आहे आणि त्यातल्या त्यात तुझी स्टोरी सगळ्यात महत्त्वाची आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला तू ही अपॉर्च्युनिटी दिली माझी स्टोरी सांगण्यासाठी. थँक सो मच. मला फार मजा आली. मी मनमोकळ्यापणाने गप्पा मारू शकलो आणि होपफुली अमेरिकन भाऊचं काय जे फिलॉसॉफी आहे ती आपल्या तुझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असेल. आपल्या ह्या काय म्हणतात संवादातून मी अशी अपेक्षा करतो. थँक सो मच. थँक्स. थँक्स अ लॉट.